तर सुप्रभात मित्रांनो, आज आपण आहोत वैष्णवदेवीला आपल्या हॉटेलवर आणि आता निघण्याच्या तयारीत आहेत. मी सकाळीच उठून जवळजवळ 6:30ला उठून आपल्या गाड्या दोन्ही बघा कशा स्वच्छ केलेल्या आहेत, एकदम क्लीन केलेल्या. मला स्वच्छच गाड्या आवडतात रोजच्याच, त्यामुळे क्लीन करतो. आणि आज आता निघायचं आपल्याला श्रीनगरसाठी. आपला दुपारचं जेवण जवळजवळ डल लेकवर करायचा विचार आहे. 250 किलोमीटर श्रीनगर आहे. बघूया आपण पोचतात का. तुम्ही माझ्या मागे बघू शकतील वैष्णोदेवीचा डोंगर दिसतो आपल्याला. इथे काल आपलं व्यवस्थित दर्शन वगैरे घेऊन झालं. अजून आपले मेंबर काय कोण आलेले नाही मिळत. मी चहा वगैरे घेऊन आला, इकडे बाजूला कॅन्टीन होती तिकडे. तर पुढचा प्रवास आपला असेल श्रीनगर 250 किलोमीटर. आता खरं ॲडव्हेंचर चालू होतील ह्या रोडला, म्हणजे रोडची कंडिशनच तुम्ही बघूया कशी आहे ती. क्रिटिकल रोड असणार, छोटे डोंगराळ भाग सर्व. चला भेटूया पुढे. आता मित्रांनो, आता आपण निघालेलो आहेत वैष्णोदेवीवरून. आपल्या हॉटेलवरून गाड्या काढलेल्या आहेत. आता जम्मू काश्मीरच्या दिशेने जायचं आहे आपल्याला. श्रीनगर आपला स्टॉप असेल. आजचा दिवस आहे आपला 5वा दिवस आहे. बघूया आता काय रस्त्यात लागते. अजून सिटीमधून थोडं बाहेर निघून हायवेला लागायचं आहे. आजचे दृश्य खूप भारी असतील. डोंगर घाटीचे रस्ते, निसर्ग सौंदर्याने नटलेला हा जम्मू अँड काश्मीर आपल्याला बघायचा आहे. श्रीनगरला जाताना रस्ता बघूया आता काय दिसतंय ते रस्ते. जम्मू काश्मीरच्या रोडला बघू शकता तुम्ही, तिकडे रेल्वेचा ब्रिज आहे आणि वंदे भारत चाललेली आहे. दिसली. आणि हा रस्ता बघा तुम्ही, किती सुंदर रस्ता आहे. मस्त आता हायवे आहे असा जम्मू काश्मीरचा श्रीनगरला जाण्यासाठी. कटरा टू श्रीनगर एकदम मस्त रस्ता. आता एकदम दृश्य जबरदस्त, बघत राहा फक्त. तर मित्रांनो, इकडे आपण नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे जम्मू काश्मीर रोडवर. पटनी टॉप 40 किलोमीटर आहे. हा हायवे आहे, हा समोरच हायवे आहे अशा प्रकारे. आणि या समोरच्या हॉटेलमध्ये आपण थांबलेले आहेत. या आपल्या गाड्या आहेत तिकडे. ब्रेड आमलेट वगैरे, आज संडेच आहे, काहीतरी ब्रेड आमलेट वगैरे घ्यावं लागेल. दृश्य बघा, दृश्य काय डोंगर. चला बघूया काय नाश्ता आहे. फार अंतर कापायचं आहे, जवळजवळ 1.25 किलोमीटर कापायचं आहे आपल्याला. हे हॉटेल मित्रांनो, इकडे आपले ब्रेड आमलेट आलेले आहेत. दुर्वा ब्रेड आमलेट खाते. दुर्वा आवडला का? सुनीता पण खाते. एक एक गरमागरम येतात. यांचा आलू का पराठा, आबा मोगऱ्यांचा. बाबा मोगरे आलू के पराठे येत आहेत. एक आलू का पराठा आलेला आहे. बाकीचे येतात. आमचे सर्वांचा इकडे नाश्ता एक येत आहेत. चला पटापट नाश्ता करून घेऊया. वाजलेले आहेत आता 9:30. परफेक्ट टाइम. आता मित्रांनो, आता श्रीनगरमध्ये जाताना पहिलाच टनल लागलेला आहे. बघूया किती मोठा आहे. नाही, हा एवढा मोठा नसेल. डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी टनल कोणता आहे काय माहिती. पटनी टॉप साठीच बहुतेक पटनी टॉप साठी टनल आहे हा. पटनी टॉपचाच आहे हा. पटनी टॉपचाच आहे ना. ही गाडी सर्व धूर काढते. समोरची गाडी आहे ती सेट. बराच मोठा आहे वाटतं ना. पटनी टॉप वालाच आहे हा. हो, पटनी टॉपचाच आहे हा. जवळजवळ 9 किलोमीटरचा बोगदा आहे जम्मू काश्मीर मधून, श्रीनगरला जाताना जम्मू मधून. तर आता अजून 4च किलोमीटर झाले, 5 किलोमीटर बाकी आहे. 9 किलोमीटरचा पूर्ण बोगदा आहे. पटनी टॉप क्रॉस करायला पहिले पटनी टॉप वरून जावं लागत होतं. आता पटनी टॉपला वरती चढायची गरज नाही. डायरेक्टली आपण श्रीनगरच्या दिशेने जातो. बायपास पटनी टॉप. क्लायमॅक्स सुद्धा तिकडे बदलेल असं वाटते मला. त्या बाजूला थंडी असेल. आता बघूया बाहेर निघाल्यानंतर. बघा काय सुंदर व्ह्यू आहे. तर रस्ते बघ कसे दिसतात डोंगरावर. अरे हीच तर मजा आहे जम्मू काश्मीरची. श्रीनगर हायवे आहे हा, जम्मू श्रीनगर. बघा कसे रस्ते दिसतात. काय रस्ते, काय डोंगर, फार भारी. काय पण सांग, भारी डोंगर. आहे
मित्रांनो बघा तुम्ही काय दरी वगैरे आहे, जबरदस्त कसा रस्ता आहेत आणि जबरदस्त रस्ता आहे. ते एकदम ऍडव्हेंचर वाले रस्ते आहेत हे. बघायला इकडची खूप दरी मस्त दाखव. वाटतंय. हा. ही जम्मू काश्मीरची व्हॅली वगैरे आहेत या साईडच्या. आता श्रीनगर 113 किलोमीटर आहे आणि थोडीशी मला वाटते पुढे आपली गाडी आहे, पण ट्रॅफिक लागली का काय, एखाद गाडी आली वाटते समोरून. नॅरो रस्ते आहेत त्यामुळे एखादी गाडी आली तर थोडी साईड देण्यासाठी बाजूला घ्यायला. वॉकी टॉकी वरून बोलणं चालू आहे. काय बोलतो तो? मागेच आहेत तुमच्या. पण तुमच्या मागेच आहेत. सांग रे, तुमच्या मागेच आहे तसं. मस्त वाटतं. ते काश्मीरचे रस्ते आहेत, काश्मीरचे. तरी ना अजून हिरवळ नाही आली म्हणून. हा, पाऊस वगैरे नको, पण पाऊस वगैरे नको, फार नाही, डेंजर होते मग. तेव्हा ही आपली समोर दुसरी गाडी आहे आणि जिकडे तिकडे बोगदे वगैरे बनवायला लावले डोंगराला ह्या, कारण हा सगळा घाटाचाच रस्ता आहे. फक्त घाट दऱ्या, घाट दऱ्या. रस्त्याची जोरदार कामं चालू आहेत. फ्युचर मध्ये खूप भारी रस्ता होईल अजून. 2024 पासून इथे आम्ही तेव्हापासून तेव्हापासून रस्त्याचं काम चालूच आहे. बऱ्यापैकी झालेलं आहे. ठीक आहे, सिंगल रोड ऍडव्हेंचर वाले रस्ते पण पाहिजेत. सगळे डायरेक्ट बायपास हायवे केले तर काय फायदा, त्याची मजाच जाईल निघून, नाही का. दरड कोसळले इकडे, नेहमी दरड वगैरे कोसळतात पावसाळ्यात वगैरे. जसं मुंबईला प्रत्येक वेळेला हायवेला ब्रिज बनत असतात, तसं इकडे प्रत्येक वेळेला नवीन बोगदे आपल्याला दिसतात ह्या रस्त्याला जाताना. हा नवीन यावर्षी बोगदा बनला, गेल्या वर्षी हा बनला, पुढच्या वर्षी हा तयार होईल, अशा प्रकारे इकडे सगळं काम चालू आहे. पण बघा, हेच तर नजारे बघायला आपण एवढा लांब गाडी घेऊन येतो, रोड ट्रिप करतो. काश्मीरचे रस्ते, काश्मीरचे नजारे बघायला एक नंबर, सगळ्यात भारी. वर्ल्ड हायेस्ट रोड इकडेच आहेत सर्व. तेवढेच डेंजरस आहेत. गाडी काळजीपूर्वक चालवावी लागते. एक्सपिरियन्स वाला ड्रायव्हर असला तरच बरं पडते. इकडे मस्ती करून चालत नाही ड्रायव्हिंग वर, उगाचच नाही ते चाळे करून ओव्हर स्पीड मारून नाही चालत. माझा हा 3रा वेळाचा एक्सपिरियन्स आहे जम्मू काश्मीर लेह साईडचा. खूपच मोठे मोठे बोगदे आहेत मित्रांनो. आता पुन्हा एक बोगदा लागलेला आहे. जवळजवळ 3-4 किलोमीटर झाले तरी संपत नाही. डबल लेन वाला बोगदा आहे. त्या साईडला इनलेट आउटलेट दोन्ही साईडला वेगवेगळे आहेत. पण एवढे मोठे बोगदे आहेत, जबरदस्त. दरवर्षी काम हेच होत राहते, प्रोग्रेस वरच आहे यांचं. आता 4-1 किलोमीटर होऊन गेले, पण बोगदा काही संपत नाही अजून. मॅप मध्ये तर बराच दाखवत आहे. बघूया आता किती वेळाने लागतं ते. आणि श्रीनगर आहे 80 किलोमीटर, आता 83 किलोमीटर. बाजूला आपली गाडी आहे, बघा तुम्ही मित्रांनो, एकत्र चाललेले आहेत. फळं दिसली तर पण काहीतरी फळं दिसली. बर्फ पुढे मला काहीतरी बॅरल लागलाय, त्यामुळे मला एक साइड घ्यावी लागते. वरती बर्फ आहे बघ. वरती कुठे बर्फ दिसायला लागला? दिसला बर्फ. दाखव, बर्फाचे डोंगर दिसायला लागलेले आहेत मित्रांनो. आता खरी मजा. मी पहिल्यांदा बघा तुम्ही, हा डोंगर कसा बर्फाचा दिसतो. मनदीश पाटील यांची फॅमिली पहिल्यांदाच बर्फाचे डोंगर बघत आहेत. दिल्लीला गेलो. अजून तर बर्फाचे डोंगर खूप लांब आहेत. नंतर आपल्याला जवळून म्हणजे त्याच्यामधून जायचं, बर्फाच्या डोंगरातून जायचं आहे. हाँ तो बोलिए, ये कौन सा लकड़ा है? ये सर कश्मीरी पिलो। कश्मीरी पिलो है। हाँ, इससे ही बेड बनाते हाँ, हैं। इसमें पेड़ इंग्लैंड में, दूसरा कश्मीर में, 2 जगह पेड़ है इसमें, इंग्लैंड और कश्मीर में। इंग्लैंड में और अपने कश्मीर में। हाँ, और ये बैट बनता है मेरठ से या जालंधर से बनता है ना बैट, वो पापड़ पतली होता है, वो वेट वाला दूसरा होता है। पिलो 2 जगह पे। ये पहले जब काटते हैं ना, गोल निकालना पड़ता है, इसे पीस इसमें ऐसा बराबर निकालना पड़ता है इसमें, फिर रखना पड़ता है धूप में। इसका लगता है 6 महीने सुखाने के लिए, टेनिस बॉल के लिए। जो लेदर बॉल के है ना सर, उसको लगता है पूरा एक साल सुखाने के लिए। फिर उसके बाद कटिंग करते हैं आरी पर ना, फिर निकालते हैं इसको, ये यहाँ से इसको हैंडल लगाता है इसमें, ऐसे 3 कोल से लगाते हैं हैंडल इसमें। बराबर। हाँ, फिर थोड़ा सा शेप मारना पड़ता है इसको साइड में। फिर उसके बाद रंदा हाँ, मारना पड़ता है। फिनिशिंग। हाँ, उसके बाद और से हाथ से मारना पड़ता है। उसके बाद प्रेस करना पड़ता है मशीन में ना, दबाना पड़ता है इसमें, मतलब स्ट्रोक आता है अच्छा है। पहले कहते ना वो नाक्यू, आजकल मतलब रेडी टू बैट यहाँ बनता है इसमें मशीन में ही। बराबर। हाँ, फिर उसके बाद लगना पड़ता है रेक बाद सफाई। फिर उसके बाद स्टिकर लगता है, धागा, फिर स्टिकर लगता है इसमें हाथ से ज़्यादा काम है, हाथ से ज़्यादा। चलो देख लेते हैं अभी बैट. ही व्हिडिओ खास आमच्या क्रिकेट प्रेमी
मंडळींसाठी नवली पवनसूत क्रिकेट मंडळ जे आहे क्रिकेट क्लब त्यांच्या टीमसाठी हे खास व्हिडिओ आहे. बघा इकडे कशा बॅटी आहेत. जर मला वाटते ती पोरं असती कोणतरी ह्याच्यातली तर नक्कीच 2-4 बॅटी तरी आरामात घेतल्या असत्या. आता दुर्वा बॅट घेणार आहे. एक दुर्वासाठी, दुर्वाला आवडते, मी सांगितलं तुला काश्मीरचीच बॅट घेऊन देईल. ये ज्यादा बॉल के हे बघा कशी बॅट दाखवतात ते आमटून. ये ज्यादा बॉल के लिए स्ट्रोक बनाए ये 3000 दुर्वासाठी एक बॅट पाहिजे. दुर्वाने आग्रह केलाय ते इकडेच क्रिकेटची बॅट पाहिजे. दुर्वा बघ वजन आहे का हलकी आहे बघ. एकदम हलकी आहे ना. अजून लहान घे. नाही थोडी मोठी राहू दे ना. ती तिकडे खेळायला जाते तर त्यांना त्यांच्याकडे मित्रांकडे मोठी बॅट आहे. हे कोणाकडे का मोठी बॅट आहे ते कोण आहेत नीट काय हा चिनवा आणि हा त्यांच्याकडे मोठ्या बॅटी आहेत. दुर्वाला छोटी बॅट पाहिजे. दुर्वा घे छोटी बॅट घेऊन टाक इकडची मस्त. बाजूला पुलवामाला चाललेत. पुलवामा आत्ताच आपण क्रॉस केला. पुलवामा क्रॉस केल्यानंतरच हे सर्व बॅटीची दुकानं लागलेली आहेत आपल्याला. सर्वांना सर्व बॅट आणि बॅटच दुकानं लागलेली आहेत स्पोर्ट्स. आता मित्रांनो इकडे श्रीनगर आहे 31 किलोमीटर आणि केशरची दुकानं लागली आहेत सर्व दोन्ही बाजूला. केशर दाखव रे ते दुकान. केशर व्हॅली जन्नत केसर ह्या साईडला पण दोन्ही बाजूला रोडच्या. आता बॅटीची गेली. आता केसरची दुकान आहे. डुप्लिकेट का ओरिजिनल काय माहिती. जेवणाचं हॉटेल नाही पण केसरची. हॉटेलमध्ये आपण थांबलेल्या हायवेवरच. हा हायवे आहे 30 किलोमीटर फक्त. श्रीनगर डल लेक आहे आणि ह्या दोन गाड्या. हे नॉनव्हेजवाला आहे ना बाजूला व्हेजवाला आहे. बघूया आजचं जेवण आपण डल लेकवरच करणार होतो पण आता इथेच जेवण करून पुढे जाऊ डल लेकवर. म्हणजे 3-4 वाजेपर्यंत आपण मस्त डल लेकमध्ये बोटिंग करूया. काय सांगतात त्याला. चला बघूया मध्ये काय. ही आपली चिकन बिर्याणी आलेली आहे इकडे. नाही काय रे चिकन त्याचं काय स्पेशल काहीतरी मागवलेलं आहे चिकन बिर्याणी आणि आपण जेवायला सुरुवात केलेली आहे. चला जेवून घेऊ फटाफट. डल लेकवर जायचं आहे आपल्याला. मित्रांनो इकडे श्रीनगरच्या आसपास जवळजवळ 30 किलोमीटर असताना हे भाऊ आपल्याला भेटलेले आहेत. पालघरचेच आहेत हे सुद्धा. योगायोगाने हे टुरिस्ट पॅकेजमध्ये आलेले आहेत बरोबर ना. बरोबर. आणि फॅमिली आहे यांची सुद्धा. आता हे श्रीनगरवरून पुन्हा रिटर्न जाणार आहे. काय योगायोग आहे. पालघरचेच कसे काय भेटले एवढा लांब. आम्ही आलो होतो काश्मीरला बाय फ्लाईट. त्याच्यानंतर आम्ही गेलो इकडे. आम्हाला क्रिकेटची बॅट बॅट घ्यायला आम्ही पण बॅट घेतली त्याच्यासाठी. हा तर आम्हाला इकडे चांगल्या प्रकारे बॅट मिळाल्या. त्याच्यानंतर आमची योगायोगाने इथे भेट झाली आणि आम्हाला खूप बरं वाटलं. आणि तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो आपण इकडे डल लेक मध्ये आलेले आहेत. शिकारा लेक मध्ये तुम्ही बघू शकता. शिकारा लेक मध्ये आपण बसलेले आहेत. आता माईक आणला पाहिजे आता. 3 आपण बोटी केलेल्या आहेत 3 फॅमिलींसाठी. आपली फॅमिली याच्यामध्ये बसलेली आहे आणि मंदिश पाटीलची फॅमिली एकामध्ये बसलेली आहे. एकामध्ये ध्रुव मंदिश आणि मोगरे फॅमिली एकामध्ये बसलेली आहे. अशा प्रकारे आपण शिकारा राईड साठी जात आहोत. आजूबाजूचा एरिया बघा. बोटीमध्येच लगेच सगळे स्टॉल टाकून आलेले आहेत. कावा बनवणारे कावा घेऊन बघू. चहासारखं पेय असते इकडचं फेवरेट पेय असते ते एकच घेऊ. आपल्याला कसं लागते जरा टेस्ट करूया. हे अशा प्रकारे आता एक एक स्टॉलवाले येणारच आपल्याला विचारत. कोण फ्रूटवाले येणार कोण कशावाले येणार. हा कावा आलेला आहे आपला. बघूया कसा आहे. सुनीता टेस्ट करते. आता फोटोवाला आलेला आहे बाजूला. सगळे स्टॉल सर्व बोटीमध्येच फिरत असतात. अशा प्रकारे काजू बदाम आहे त्याच्यात. कसं आहे दीदी. अच्छा आहे. आता कावा कसा आहे विचारतो. कावा चांगला आहे. काजू बदाम आहेत. मंदिश पाटीलची फॅमिली कुठे गेली काय माहिती. कावा पिला का नाही काय माहिती. सर्दी झालेली त्यांना. चला टेस्ट करूया कावा. होडी चालक आहेत शिकारा बोटचे. तर त्यांचं नाव काय आहे. साहिल. साहिल भाऊने आपल्याला बरीच हेल्प केली म्हणजे चांगल्या प्रकारे. ते सांगतात एवढं पॅनिक होऊ नका तुम्ही. आमच्यावर विश्वास ठेवा. कसं होते आपण बाहेरच्या स्टेटमध्ये आल्यावर कधी कधी काय होते आपल्याशी दुर्व्यवहार होतो किंवा काहीतरी गैरव्यवहार होतो.
म्हणून मी जरा घाबरतो. पण ते सांगते एवढं तुम्ही सगळं विचारपूस नका करू, आम्ही फसवणार नाही तुमच्याकडून. जसं सांगितलं तसेच पैसे घेणार शिकारा बोटचे वगैरे आणि सगळे पॉईंट तुम्हाला दाखवणार, काही टेन्शन घेऊ नका. तर यांचं नाव आहे साहिल आणि हे मला व्यवस्थित वाटतात. कधी तुम्ही पण आले का मी याच्यावर नंबर टाकेल तुम्हाला, तुम्ही यांच्याकडे नक्की शिकारा करा. डिस्क्रिप्शन मध्ये नंबर असेल. डिस्क्रिप्शन मध्ये नंबर टाकेल. आणि बाजूला बघा मोगरे फॅमिली बाजूला आहे, त्याच्या बाजूला आहे पाटील फॅमिली. आता मोमोज आलेला आहे, स्वीटकॉर्न आलेला आहे आणि प्रणाली मंदिश पाटील वगैरे मोमोज खात आहेत. ते बघा बाजूच्या शिकारामध्ये आहेत. ते अनुष्का मागे कर ना, तुमच्यामुळे ते दिसत नाही. हा आणि अनुष्का काय खाणार आहे काय माहिती. अनुष्का काय खाणार आहे का. दुर्वाचे कोल्ड कॉफी झालेली आहे. हे आपली मंदिश पाटीलची फॅमिली, ही मोगरे फॅमिली. मोगरे फॅमिली काय खातच नाही, त्यांना भूकच नाही लागत, पण आता घ्यायला लागलेत. हे बघा कसं वाटते. प्रणालीला मजा आलेली आहे, पहिल्यांदा शिकारामध्ये राईड करायला लागलेली आहे. चालूच आहे त्यांच्या गिरणी, चालूच आहेत खाण्यापिण्याचं. 120 वाला थोडा महाग आहे पण ठीक आहे, ही मजा वेगळीच असते, एन्जॉय केलंच पाहिजे. चला दुसरं काय बघू.